आज आपण बनवूया मिक्स कडधान्याची मिसळ। तर त्यासाठी मी कोणते कडधान्य घेतलेले आहे तर चला आपण किचनमध्ये जाऊया आणि लगेच रेसिपी करूया। नमस्कार, डेस्टिनेशनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी इथे 5 प्रकारचे कडधान्य घेतलेले आहे आणि राजमा मी घेतलेला आहे, कमी घेतलेला आहे। सर्वांमध्ये राजमा 3 चमचे घेतलेला आहे आणि बाकीचं चवळी, हरभरे, मूग आणि मठ मी 4-4 चमचे घेतलेले आहे। हे सर्व मिळून एक मोठी वाटी भरलेला आहे। जर राजमा आपल्याला घ्यायचा नसेल तर त्याऐवजी आपण उडीद सुद्धा घेऊ शकतो। आणि आपल्याला हे शिजवून घेण्यासाठी लागणार आहे 1 चमचा अद्रक, 1 चमचा लसूण, 2 हिरवी मिरची, 2 छोटी तमालपत्र, 5 मिरे, 2 लवंग, 1 मोठी विलायची मसाला वेलची आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा। शिजल्यानंतर खडे मसाले काढून टाकायचे आहे, म्हणजे ते खाताना दाताखाली येणार नाहीत। आता घेतलेलं कडधान्य मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। आता त्याला आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, कारण आपण त्याच पाण्यामध्ये जर शिजायला लावलं तर त्याचा उग्र वास येतो आणि खायला ते टेस्टी लागत नाही। आता आपण हे सर्व एकत्र शिजवून घेऊया। कुकरला 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे, कारण राजमा शिजायला वेळ लागतो। बाकीचे सर्व कडधान्य शिजतात तर त्यामध्ये आपण हे घेतलेले खडे मसाले घालूया आणि अद्रक आणि लसूण पेस्ट घालून याला आपण शिट्ट्या काढून घेऊया। आणि थोडंसं मीठ पण इथे घालायचं आहे, अगदी पाव चमचा घातलं तरी चालेल आणि 1 चमचा तेल घालायचं आहे, किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर इथे तूप सुद्धा तुम्ही घालू शकता। आणि आपण कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया। आता आपला कुकर थंड झाला आहे, बघूयात आपण शिजलेला आहे की नाही। तर आता तुम्ही बघू शकता हे छानपैकी शिजलेलं दिसत आहे, ओव्हर कुक झालेलं नाही। आता आपल्या ह्या शिजलेल्या कडधान्यासाठी ग्रेव्ही करायची आहे, तर त्यासाठी मी इथे 1 मोठा टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून। आणि मसाल्यामध्ये घेतलेला आहे लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हळद अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, पुन्हा अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा आणि धने पावडर घेतलेली आहे 1 चमचा। आणि गरम मसाला सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे, किंवा गोडा मसाला, आपल्याला जो मसाला आवडतो तो मसाला आपण इथे घालूया। चला आपण आता फोडणीची तयारी करूया। मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि आता इथे आपल्याला तेल थोडंसं जास्त लागणार आहे। 3-4 चमचे मी तेल घातलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे छान तडतडले आहे आणि वरून आता कांदा घातलेला आहे। कांदा आपल्याला हलका गोल्डन झाला की 50% परतला की मग त्याच्यामध्ये आपण लसूण पेस्ट घालायची आहे, म्हणजे ती जळणार नाही। तर बघा 5-6 मिनिटं कांदा परतला, नंतर आपण लसूण अद्रक पेस्ट घातली। असं केल्यामुळे मग लसूण आपल्याला खाली भांड्याला चिकटत पण नाही आणि त्याचा उग्र वास पण निघून जातो। तर आता त्यानंतर आता कांदा छान गोल्डन झालेला आहे, त्यावरून आपण मसाले घेतलेले होते त्याची पाण्यामध्ये पेस्ट करून इथे आपल्याला घालायचे आहे, म्हणजे मसाले करपणार नाहीत किंवा जळणार नाहीत। आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। आता वरूनच आपण घातलेले आहे लगेच टोमॅटो प्युरी आणि त्यालाही आपण छानपैकी परतून घेऊया, म्हणजे तेल सुटेपर्यंत हे सर्व साहित्य मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले फ्राय करताना गॅसची फ्लेम लो टू मीडियममध्ये ठेवावी, म्हणजे छान फ्राय होतात। तर आता तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाला दाणेदार झालेला आहे, म्हणजे तो चांगला परतलेला आहे। आणि वरून घालायचे आहे इथे कोथिंबीर आणि कसुरी मेथी। कसुरी मेथी अवश्य घाला आणि त्यामुळे ग्रेव्हीला छान चव येते। आता हे सर्व साहित्य आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे, चांगलं परतलेलं आहे आणि तेलसुद्धा मसाल्याने सोडलेलं आहे। आता त्यानंतर आपण थोडेसे अर्धी वाटी आपल्याला कडधान्य काढून घ्यायचे आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे। तर मी इथे पेस्ट केलेली आहे, ती आता आपल्याला वरून ह्या मसाल्यामध्ये सोडायची आहे आणि तिलाही तेल सुटेपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। मिक्सरला पेस्ट करून घ्यायची किंवा चमच्याने घोटून घेतलं तरी चालते। आता ही आपली पेस्टसुद्धा छानपैकी परतून झालेली आहे। आता आपण सर्व शिजवलेलं कडधान्य इथे घातलेलं आहे। तोपर्यंत आपल्याला एकीकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे। ग्रेव्हीसाठी पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे। तर आपल्याला किती क्वांटिटी करायची आहे त्याप्रमाणे इथे पाणी ॲड करायचं आहे।
तर मी इथे 1 ते 1.5 लिटरपर्यंत गरम पाणी घातलेलं आहे आणि आधीचं पण शिजवलेलं पाणी पण त्याच्यामध्ये थोडंसं होतं, तर ते मिळून माझं 1.5 लिटर झालेलं आहे. आणि स्वादानुसार मीठ इथे ॲड करूया आणि 2-3 उकळ्या आपण चांगल्या इथे घेऊया. मीठ ॲड करताना आपण लक्षात ठेवायचं आहे की आपण कांदा परतताना सुद्धा मीठ थोडंसं घातलेलं होतं, तर ते लक्षात ठेवून आपण इथे मीठ ॲड करायचं आहे. आणि आता इथे आपण 3-4 मिनटं छानपैकी उकळून घेतलेले आहे ग्रेव्ही. आणि त्यानंतर आपल्याला इथे काळा मसाला ॲड करायचा आहे किंवा गोडा मसाला आपण जो वापरतो तो. आणि गॅस फ्लेम आपल्याला लो मिडियममध्ये ठेवायचे आहे आणि त्याला 4-5 मिनटं चांगलं स्लोवर उकळू द्यायचं आहे. आणि वरून आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे. ग्रेव्ही एकदा चमच्याने चांगली ढवळून घ्या. आता तुम्ही बघू शकता आपल्याला ग्रेव्हीला जास्त शिजवायची गरज नाही. आपल्या क्वांटिटीनुसार पाणी ॲड केल्यानंतर लो गॅसवर त्याला शिजू द्या. 4-5 मिनटं लो गॅसवर चांगली आपल्याला ही ग्रेव्ही उकळून घ्यायची आहे, म्हणजे त्यातला सर्व अर्क आणि मसाल्याचाही अर्क छानपैकी मिक्स होईल. आता ही 4-5 मिनटं मस्तपैकी उकळत आहे आणि तुम्ही बघू शकता कलरसुद्धा छान आलेला आहे. आणि आता आपण याला वरून फोडणी दिलेली आहे. तर मी फोडणीसाठी घातलेलं आहे, तुपामध्ये मी फोडणी केलेली आहे. 2-3 चमचे तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि त्यामध्ये जिरे घातलेले आहे अर्धा चमचा आणि 2 फोडणीची मिरची घातलेली आहे गोलवाली. तुम्ही साधी सुकी मिरचीसुद्धा घालू शकता आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे, म्हणजे छान आपल्या ग्रेव्हीला सुगंधही येतो आणि टेस्टीही लागते. मटकी आणि हरभऱ्याची उसळ आपण नेहमीच करत असतो, पण कधीतरी चेंज म्हणून आपण सर्व मिक्स कडधान्याची सुद्धा मिसळ छान लागते आणि भाकरीबरोबरसुद्धा छान लागते आणि भाताबरोबरसुद्धा छान लागते. तर मैत्रिणींनो, या सर्वांचं मी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा आणि त्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. गुड बाय.